भानू तुझे जोडीला चाल गा, भानू तुझे जोडीला चाल गा, गडावर दिसे पिवळा मार्ग, दिसे पिवळा मार्ग, दिसे पिवळा मार्ग, दिसे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सरांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जेजुरी इथे पोहोचलेलो आहोत आणि रात्रीच आपण मुक्कामाला आलेलो आहोत आणि आपण इथे येऊन जेजुरी मध्ये येऊन म्हटलं कुठेतरी राहू, परंतु आम्हाला कुठे जागा भेटली नाही मित्रांनो. म्हणून आम्ही लॉज घेतला आणि लॉजचं भाडं होतं 2000 रुपये. मित्रांनो, आम्ही ग्रुपनी एक लॉज हॉल घेतला आणि त्या लॉजवरती आता आम्ही सर्वजण आहे. आता थोड्याच वेळामध्ये सर्वजण आंघोळी वगैरे करून चहा पाणी झाल्यावरती आम्ही जेजुरी या ठिकाणी जाणार आहोत मित्रांनो. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय खूप सुंदर व्हिडिओ आहे. तुम्हाला जेजुरीचं सर्व काही बघायला मिळणार आहे मित्रांनो. चला तर आमच्या सोबत. मित्रांनो, या ठिकाणी आपली बोलेरो गाडी लावलेली होती. आता सर्वजणे आंघोळी वगैरे करून चहा पाणी झालेलं आहे आणि आपण बघू शकतो त्या ठिकाणी खंडेरावांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मित्रांनो आणि सर्व काही बघायला मिळणार आहे. चला तर मग. मित्रांनो, या ठिकाणी खूप मोठमोठाले दुकान आहेत. आपण या ठिकाणी फुलांचे हार वगैरे असतील किंवा मग भंडारा असेल तो उधळण्यासाठी घेतलेला आहे. पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आता आपण वरती जात आहोत मित्रांनो. या ठिकाणी हे नंदीचं पहिल्यांदा दर्शन घेत आहे आपण आणि ही पहिली पायरी मित्रांनो. या ठिकाणी भंडारा उधळून आपण वरती चढणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी पहिली पायरी लागलेली आहे आणि आता आपण वरती जाणार आहोत मित्रांनो. चला तर मग. मित्रांनो, नवीन लग्न झाल्यावरती इथे जोडपं येत असतं आणि इथली प्रथा आहे, आपल्या बायकोला 5 पायऱ्या तरी उचलून घ्याव्या लागतात मित्रांनो. हे बघा. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण ह्या ठिकाणी दरवाजाने आपण मध्ये शिरत आहोत मित्रांनो. पायऱ्या चढून आल्यावरती हा मोठा दरवाजा आहे तो लागतो आपल्याला. अतिशय सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आहे मित्रांनो. आपण मध्ये पोहोचलेलो आहोत. बघू शकतो खंडेरावांचं मंदिर असेल आणि भरपूर काही इथे बघण्यासारखं आहे मित्रांनो. मी सुद्धा या ठिकाणी आज पहिल्यांदा आलेलो आहो म्हणून मला सुद्धा काही एवढं माहिती नाही मित्रांनो, परंतु तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा, अतिशय जिकडे बघावं तिकडे हळदीचं उधळण केलेलं आहे मित्रांनो. हे बघा, अतिशय सुंदर असा देखावा. या ठिकाणी आपले खंडेरावांचं मंदिर आहे मित्रांनो आणि ह्या ठिकाणी दर्शनासाठी लोकांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रांग लागलेली आहे. आपण सुद्धा आता रांगेमध्ये उभं राहून आणि दर्शन घेणार आहोत मित्रांनो. मध्ये दर्शनाला धावणार होतो, परंतु मोबाईलची एंट्री बंद आहे मित्रांनो, म्हणून मला मोबाईल घेऊन जाता आलं नाही. तरी मित्रांनो काही हरकत नाही, तुम्हाला अजून जे बाहेरचं काय आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. चला तर. या ठिकाणी आपण हे तुळजाभवानी मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊ मित्रांनो. इथे अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे मित्रांनो. मित्रांनो, दर्शन वगैरे करून
आपण थोडंसं बसणार आहोत. हे बघा मित्रांनो, वरतून आपण हे सर्व जेजुरी बघू शकतो मित्रांनो. अतिशय सुंदर असं ही जेजुरी आहे. यडबाई लागल मुरलीला यडबाई लागल वाग्याला खंडोबा देवाचा येडबाई लागल मुरलीला येडबाई लागल वाड्याला. खंडोबा देवाचा येडबाई लागल मुरलीला येडबाई लागल वाड्याला. पावतो नवसाला खंडोबा पावतो नवसाला पावत नवसाला खंडोबा पावत नवसाला पावतो नवसाला खंडोबा पावतो नवसाला पावत नवसाला खंडोबा पावत नवसाला पावतो नवसाला खंडोबा पावतो नवसाला पावत नवसाला खंडोबा पावत नवसाला. खंडोबा राजाचं यडबाई लागल मुरलीला यडबाई लागल वाग्याला. अग बानू तुझे जोडीला चाल ग बानू तुझे जोडीला चाल ग गडावर दिशे पिवळा माल ग दिशे पिवळा माल ग दिशे पिवळा माल ग दिशे पिवळा माल ग. बानू तुझे जोडीला चाल गा बानू तुझे जोडीला चाल गा गडावर दिसे पिवळा माल ग दिसे पिवळा माल ग दिसे पिवळा माल ग दिसे पिवळा माल. जेजुरी गडाचा महिमा आहे भारी तिथे आणि तो देव मल्हारी जेजुरी गडाचा महिमा आहे भारी तिथे नांदी तो देव मल्हारी. जेजुरी गडाचा महिमा आहे भारी तिथे आणि तो देव मल्हारी जेजुरी गडाचा महिमा आहे भारी तिथे नांदी तो देव मल्हारी. बाण तू जेजुरीला चाल ग बाण तू जेजुरीला चाल ग गडावर दिशे पिवळा माल ग दिशे पिवळा माल ग दिशे पिवळा घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढाऱ्याला अजून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिव अवतारी मार्तंड मल्हारी शिव अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. शिव अवतारी मार्तंड मल्हारी शिव अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. अशी नारदाची वाणी देवाच्या पडता कानी अशी नारदाची वाणी देवाच्या पडता खाली. कळला विली नारदानी डावजी कली माळसारानी लावली नारदानी दावजी खली माळसरानी. डावजी कली माळसारानी डावजी कली माळसारानी दावजी खली माळसरानी दावजी खली माळसरानी. देव झाला म्हातारा पोत पडली पड्याला देव झाला म्हातारा. मित्रांनो, या ठिकाणी अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि आता आमचं मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे. तरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा नक्की या आपल्या जेजुरीला एकदा तरी भेट द्यावी. मित्रांनो, आनंद लुटण्यासाठी थोडंसं खंडोबाचे गाणे वगैरे सांगून आमची जरा मैफिल आहे ती रंगलेली होती मित्रांनो. आता आम्ही खालती उतरत आहोत. ठिकाणी प्रसाद वगैरे घेऊन आणि आपण आपल्या ज्या ठिकाणी गाडी लावलेली आहे अजून आपल्याला पुढे देहू आळंदी वगैरे काही बघायचं आहे मित्रांनो, परंतु ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. कारण पूर्ण व्हिडिओ 1-1.5 तासाचा आपण बनवू शकणार नाही मित्रांनो. तरी 8-8 मिनटाचे व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत येणार आहेत मित्रांनो. तरी व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करत राहतो मी.
हे बघा आता भाऊला म्हटलं थोडंसं प्रसाद घ्यायचा आहे, तर आम्हाला एकूण 12 पॅकेट लागत होते मित्रांनो. तर त्या दादाने आम्हाला 100 रुपयाला पॅकेट होतं, परंतु 100 रुपयाला न देता ते आपल्याला पेढ्यांचा जो बॉक्स आहे तो आपल्याला फक्त 80 रुपयामध्ये दिलेला आहे मित्रांनो. आता आपण काय कुठे काय कसं काय झालं, म्हणजे दर्शन वगैरे काय व्यवस्थित झालं का सर्व आपलं? व्यवस्थित दर्शन झालं. हां, प्रसाद वगैरे घेतला ना आपण? सगळ्यांनाच प्रसाद घेतला. काय म्हणणार तुम्ही थोडंसं त्यांना? हा, एकदम अतिशय सुंदर, एकदम गडावरती जरा मस्त फिरलो, प्रसाद वगैरे घेतला आणि चाललो. आता आम्ही खाली उतरू राहिलो. बानू माझी घरीच राहिली, फोटो काढायला होते पण बानू आणली नाही सोबत, त्याच्यामुळं नाविलाज झाला. मी पण जेजुरीगडावर आलो, परंतु आमची बानू घरीच ठेवली आम्ही, आहे का नाही. मग बानू घरी असल्यामुळं मग काही इथे येऊन नाईलाज झाला. तरी सुद्धा 5 पायऱ्या चढवायला शेवटी इथे नाईलाज झाला. मग चाललो आता, देवाचं दर्शन घेतलं, खाली उतरलो, आता प्रसाद घेतला, खाली उतरलो. पैसे नव्हते, आता आपल्या रस्त्याला निघून जायचं. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ लवकरच टाकणार आहे मित्रांनो. तरी तुम्ही सर्वांनी कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि चला तर मग सर्वांना धन्यवाद, येतो मी.